नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. नाही, तू काहीतरी नक्की लपवतेस, युवी तिच्याकडे साशंक नजरेने बघत बोलली. तसा परीचा श्वासच अडकला. कारण आता युवीला आपण काय उत्तर द्यावं तिला कळत नव्हतं. आणि मुळात आधीने तिला सत्य सांगितलं तरी आहे का हे देखील तिला माहीत नव्हतं. म्हणून थोडी घाबरलीच होती ती. मला ना लॅबमध्ये जायचे, मी आलेच पटकन जाऊन. परी खोटंच बोलली आणि तिथून पळून जाऊ लागली. तोच, परी थांब. युवीचा रागीट आवाज आला तशी ती जागीच थांबली. तुला माझी शपथ आहे परी, सांग तू माझ्यापासून काय लपवत आहेस, युवीने विचारलं. पण आता परीने मात्र डोळे कच्च मिटले. कारण तिला आता काही क्षणांपूर्वी इनामदार विलामध्ये जे जे जसं जसं घडलं होतं ते सर्व युवीला सांगावंच लागणार होतं. पण सुरुवात कुठून करावी ते कळत नव्हतं. आता पुढे सांग ना परी, काय लपवतेस तू माझ्यापासून, युवी का रडकुंडीला येत बोलली. तशी परी मात्र भांबावली. हे बघ युवी, तू आधी शांत हो प्लीज, परी तिला समजावत बोलली. नाही, मी शांत नाही होणार. तू मला आधी सांग की आधीला काय झालंय, तो ठीक तर आहे ना, युवीने घाबरत विचारलं. कारण खरंच थोड्या वेळापूर्वी भेटलेला आधी तिला थोडा मलूल वाटला होता. सांग ना यार परी, आता काही जीव जायची वाट बघते का माझी, युवी चिडून बोलली. तसा परीने एक दीर्घ श्वास घेतला. युवी, तुला खरंच आधीने काहीच सांगितलं नाही आहे का, परीने पुन्हा विचारलं. तशी युवीने नाहीमध्ये मान हलवली. तसा मात्र परीने एक सुस्कारा सोडला. कारण आता युवीला सगळं सांगावंच लागणार होतं तिला. ती जाऊन युवीच्या बाजूला बसली आणि तिने तिचा हात हातात पकडला. हे बघ युवी, मी तुला आज सगळं सांगते, पण तू मला प्रॉमिस कर की तू ह्या गोष्टीचं कोणतंच टेन्शन घेणार नाही. परी बोलली. तशी ती तिच्याकडे एकटक पाहू लागली. टेन्शन घेण्यासारखं काही घडलंय का परी, तू का माझा जीव घेतेस, सांग ना पटकन काय झालंय, युवीला आता धीर धरवत नव्हता. तसे परीने स्वतःचे डोळे कच्च मिटले आणि मग तिने आज इनामदार विलामध्ये जे जे घडलं होतं ते सगळं युवीला सांगायला सुरुवात केली. तिने जेवढं तिला राकेशने सांगितलं होतं ते सर्व ती तिला सांगू लागली. म्हणजे कसं अक्षयने खोटे खोटे पुरावे आधीविरुद्ध सादर केले होते, कसं अक्षयने आधीचं कॉलेजमधलं प्रकरण इथे छेडलं होतं आणि त्याचे पुरावे त्याने दाखवले होते, कसं अक्षयने सगळ्यांसमोर हे सिद्ध केलं होतं की आधी हा स्वतः दोषी असून अक्षयला फसवतोय, कसा आजोबांनी सुद्धा अक्षयने दाखवलेल्या पुराव्यांवर विश्वास ठेवला, कसं कोणीच आधीची बाजू समजून घेत नव्हतं, कसं आजोबांनी आधीला प्रॉपर्टीमधून तर बेदखल केलंच, पण घरातल्या सगळ्यांशी सुद्धा कायमचं नातं तोडण्यास सांगितलं आणि रागात आधी कसा स्वतः सगळं लाथाडून घराबाहेर पडला. सगळं सगळं तिने युवीला सांगितलं. पण परी जसजसं सांगत होती तसतसे युवीच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स मात्र बदलत होते. तिच्या डोळ्यात अश्रू भरून आले होते. आर यू ओके युवी, परीने तिला जवळ घेत विचारलं. कारण तिला रडताना पाहून परीला पण खूप दुःख होत होतं. पण युवी मात्र तिला मिठी मारून रडू लागली. सगळं माझ्यामुळे होतंय, माझ्यामुळेच आधीला हे सगळं सहन करावं लागतंय परी, युवी तिच्या मिठीत हुंदके देत बोलली. तुझा काहीच दोष नाही आहे युवी, तू शांत हो बरं, परी तिला समजावत बोलली. नाही परी, मला माहीत होतं असंच होणार आहे, म्हणून तर मी तो टोकाचा निर्णय घेतला होता. त्या दिवशीच मी मेले असते ना तर बरं झालं असतं. आज कदाचित आधीला हा दिवस तर बघावा लागला नसता, युविका हुंदके देऊन रडू लागली होती. पण परीने मात्र आता तिला स्वतःपासून थोडेसे दूर केलं आणि चिडून तिच्याकडे पाहू लागली. वेड्यासारखं काहीच बोलू नकोस युवी, तुला स्वतःला कळते तरी का तू काय बोलतेस ते, तू पुन्हा चुकीचंच बोलते. अगं आत्महत्या करणं हा कोणत्याच गोष्टीचा उपाय कधीच होऊ शकत नाही. जरा आधीचा विचार कर, काय काय करून त्याने तुला वाचवलं आणि तरी तू पुन्हा तसाच विचार करते. प्रेम तुम्ही दोघांनी केलंय ना, मग शिक्षा त्या बिचाऱ्या एकट्याला का, तू तर स्वतःचा जीव देऊन मोकळी होशील आणि सुटशील ह्या सगळ्यांतून. पण त्या बिचाऱ्या आधीने कुठे जावं, त्याने काय करावं, तो कसा जगणार आहे तुझ्याशिवाय, कधी विचार केलाय का ह्याचा,
परी चिडून बोलली तशी युवीच्या डोळ्यांना जी धार लागली होती ती अजूनच वाढली. आय एम सॉरी परी, आय एम सॉरी. मी खरंच चुकलेच होते आणि मी आत्ता ह्यापुढे कधीच आत्महत्येचा विचार कधीच काढणार नाही किंवा तसा विचारही कधी करणार नाही. मला जगायचं आहे. मला माझ्या आधीसाठी जगायचं आहे. त्याच्यासोबत जगायचं आहे. तू बरोबर बोलतेस परी. प्रेम आम्ही दोघांनी केलं आहे. मग शिक्षा त्याला एकट्यालाच का? आम्ही दोघंसुद्धा मिळून या संकटाशी सामना करू आणि मला खात्री आहे की बाप्पा नक्कीच आमच्या पाठीशी उभा राहील. तो नक्कीच आम्हाला चांगला मार्ग दाखवेल. युवी डोळ्यातले अश्रू पुसत बोलली. दॅट्स लाईक माय गर्ल. अशीच युवी आवडते मला. स्ट्रॉंग. परी तिच्या डोळ्यातले अश्रू पुसत बोलली. तशी किंचित स्माईल आली तिच्या चेहऱ्यावर. मला अजून जास्त टेन्शन नको म्हणून कदाचित आधीने मला हे सगळं सांगितलं नसेल परी. किती काळजी आहे त्याला माझी. आणि मी मात्र. युवी बोलतच होती की परीने तिला थांबवलं. बाद झालं आता. झालं ना सगळं क्लिअर? मग आता शांत हो बरं. परी पुन्हा तिला समजावत बोलली तशी युवी का शांत बसली. बाय द वे, तू कोणते तरी फोटो दाखवत होतीस ना मला? युवीने विचारलं तसा मात्र परीचा चेहरा खाडकन उतरला. काय झालं? फोटोज दाखवतेस ना? युवीने पुन्हा विचारलं तशी मात्र परी तिच्याकडे पाहत राहिली. परीलाच आता कळत नव्हतं की आदी आणि इव्हाचे ते त्या मोमेंट्सचे फोटो आता युवीला दाखवू की नको दाखवू. युवीला काय वाटेल ती विचार करू लागली. तिला आता युवीची पुन्हा काळजी वाटू लागली होती आणि आधीसाठी वाईट वाटू लागलं होतं. जाऊ दे युवी, एवढे काय महत्त्वाचे नाही आहेत ते फोटोज. चल मी निघते आता. परी विषय बदलत तिथून जाऊ लागली पण युवीने मात्र तिचा हात पकडला आणि तिला थांबवलं. परी, फोटो दाखव मला. युवीचा धारदार आवाज आला तसा मात्र परीचा श्वास अडकला. नको ना युवी. परी काकुळतीला येत बोलली. परी प्लीज दाखवते फोटो मला. युवी तरीसुद्धा ठाम होती. खरं तर परीला युवीला ते फोटोज दाखवायचे नव्हते कारण युवीला ते फोटो बघून दुःख होईल, वाईट वाटेल. माहीत होतं परीला. कारण कोणती प्रेयसी आपल्या प्रियकराला दुसऱ्याच एका मुलीसोबत अशा असहज अवस्थेमध्ये पाहू शकली असती, नाही का? म्हणून ती युवीपासून ते फोटोज लपवण्याचा प्रयत्न करत होती. पण चुकून त्या फोटोचा विषय परीच्या तोंडून निघाला होता आणि आत्ता मात्र परीचा नाईलाज झाला होता. ओके. शेवटी परी रेडी झाली तिला फोटो दाखवण्यासाठी आणि त्या फोनमध्ये असलेल्या ते फोटोचं फोल्डर ओपन करून तिने तिच्या मोबाईलची स्क्रीन युविकाच्या डोळ्यांसमोर धरली आणि युविकाच्या चेहऱ्याकडे पाहू लागली. तिला वाटलं होतं की युवीला वाईट वाटेल, दुःख होईल तिला, तिच्या डोळ्यात अश्रू जमा होतील. पण नाही, युविकाच्या चेहऱ्यावरची एक रेष देखील हलली नव्हती ते फोटो बघून. युवी एक एक करून ते फोटो स्क्रोल करत होती आणि बघत होती पण तिच्या चेहऱ्यावर मात्र सध्या कोणतेच हावभाव नव्हते. ते पाहून परी मात्र बुचकळ्यात पडली होती. युवी, आर यू ओके? परीने तिला हलवून विचारलं. तसं युवीने तिच्याकडे पाहिलं. या, युवी बोलली आणि पुन्हा ते फोटो स्क्रोल करू लागली. तसं परीला अजूनच धक्का बसला. युवी, तुला खरंच वाईट नाही वाटत का? आधीचे हे असे फोटो पाहून शेवटी परीने विचारलंच. वाईट? नाही, अजिबात नाही परी. वाईट का वाटेल मला? युवी बोलली. तशी परी पुन्हा तिच्याकडे आवासून पाहू लागली. आधीने चुकीचं काहीच केलेलं नाही आहे परी. हा तर त्याला अडकवण्याचा त्या इवाचा प्लॅन होता, जे मला आधीच आधीने सांगितलेलं आहे आणि माझ्या आधीवर पूर्ण विश्वास आहे. मग दुनियेने असे हजारो पुरावे माझ्यासमोर सादर केले ना, तरी मी त्यावर अजिबात विश्वास ठेवणार नाही. प्रत्यक्ष उतरून देवाने जरी सांगितलं तरीसुद्धा माझा विश्वास बसणार नाही. जोपर्यंत आधी मला स्वतः त्याच्या तोंडाने त्याने असं काही केल्याचं कबूल करत नाही ना, तोपर्यंत तरी नाहीच नाही. आणि तो दिवस कधीच येणार नाही. कारण माझा आधीवर स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे परी. तो स्वप्नातसुद्धा असा विचार करणे शक्यच नाही. युवी बोलली तशी परीच्या ओठांवर स्माईल आली. कारण युवीच्या एकेका शब्दामध्ये तिचा आधीवर असणारा प्रचंड विश्वास झळकत होता. आणि प्रेमाची पहिली पायरीच तर विश्वासाची असते. काय झालं? मी काही चुकीचं बोलले का? परी तिच्याकडे बघून स्माईल करत होती म्हणून युवीने विचारलं. नाही गं माझी राणी, तू एकदम बरोबर बोललीस. तुम्हा दोघांच्या प्रेमाला ना कोणाचीच नजर लागू नये, असे म्हणत परीने तिच्या डोळ्यातलं थोडं काजळ युवीच्या कानामध्ये लावलं आणि तिला मिठी मारली. तशी युवीच्या ओठांवर पण किंचित स्माईल आली. आता देतेस का माझा फोन?
युवी कधीपासून परीच्या फोनमध्ये एकटक एका फोटोकडे पाहत बसली होती म्हणून परीने थोड्या वेळाने विचारलं. तशी युवीची तंद्री भंगली. काय? युवी बोलली, पण तिचं परीच्या बोलण्याकडे अजिबातच लक्ष नव्हतं. काय काय काय? युवी, तुझ्याशी बोलते मी. असं काय एकटक बघत बसली आहे फोनमध्ये? परीने विचारलं. तेव्हा कुठे युवीला कळलं की कधीपासून आपलं लक्षच नाही आहे परीच्या बोलण्याकडे. सॉरी परी. हा फोटो कोणाचा आहे? युवीने एकटक बघत असलेल्या त्या फोटोकडे दाखवत विचारलं. अगं हा राकेश आहे. तू ओळखलं नाही का त्याला? तू भेटली आहेस ना त्याला? परीने विचारलं. नाही, म्हणजे हो भेटली आहे, तो नाही. त्याला ओळखलं मी. त्याच्यासोबत जी मुलगी आहे तिच्याबद्दल विचारते मी. ती मुलगी कोण आहे? युवीने विचारलं. दिव्या आहे ती. तीच दिव्या जिच्यावर त्याचं प्रेम होतं आणि नंतर ती अक्षयसोबत रिलेशनशिपमध्ये होती, तीच दिव्या. परी बोलली. ही ही दिव्या आहे? युवीने आश्चर्याने विचारलं. हो, तू नाही ओळखत का तिला? परीने पुन्हा आश्चर्याने विचारलं. नावाने ओळखते ग, पण प्रत्यक्षात फोटो आज पाहिला मी तिचा, युवी बोलली. ओके, पण तू एवढी निरखून का पाहत आहेस तिला? परीने विचारलं. परी, मला असं का वाटतंय की मी हिला ह्याआधी कुठेतरी पाहिलं आहे? युवी पुन्हा त्या फोटोकडे पाहत बोलली तशी परी पुन्हा तिच्याकडे पाहू लागली. अगं, पण आत्ताच तू म्हणालीस ना की तू आज पहिल्यांदा तिचा फोटो पाहतेस म्हणून? परीने विचारलं. तसं नाही ग, म्हणजे ही दिव्या आहे हे मला आज कळतंय, पण हिला मी ह्याआधी कुठेतरी पाहिलं आहे हे नक्की. पण कुठे ते अजिबातच लक्षात येत नाही आहे माझ्या. युवी डोळे मिटून आठवण्याचा प्रयत्न करत बोलली. ओके, तू जास्त त्रास करून घेऊ नकोस स्वतःला, परी घाईघाईत बोलली, कारण तिला युविकाची काळजी वाटत होती. तशी युवी शांत झाली. पण मी कुठे पाहिलं असेल हिला? युविका आता मनातल्या मनातच बोलली, पण तिला अजिबातच लक्षात येत नव्हतं की ह्याआधी तिने दिव्याला कुठे पाहिलं आहे. आदित्य, खरी चूक माझीच आहे. मी आधीच जर तुमच्या नात्याला परवानगी दिली असती तर कदाचित पुढचं सगळं घडलंच नसतं, सुमनताई बोलल्या. नो आंटी, जे व्हायचं ते होणारच होतं. तुम्ही प्लीज स्वतःला दोष नका देऊ, आदी बोलला. पण खरंच आदित्य, मी चुकले. मला आधीच तुमचं एकमेकांवरचं प्रेम कळायला हवं होतं, सुमनताई दिलगिरी व्यक्त करत बोलल्या. नाही आंटी, प्लीज, तुमची खरंच चूक नव्हती. तुम्ही प्लीज स्वतःला गिल्टी नका समजू. प्लीज, आता आपल्याला युवीकडे जायला हवं. तिला जाग आली असेल तर ती आपल्यालाच शोधेल, आदी बोलला. हो, चल जाऊया, सुमनताई बोलल्या आणि आदीसोबत निघून जाऊ लागल्या. इतक्यात आदीच्या कानांवर हाक ऐकू आली तसं आदीने मागे वळून पाहिलं. मागे रियांश उभा होता. रियांश, आदी बोलला तसं रियांश धापा टाकत त्याच्याजवळ आला. काय यार, किती कॉल केले तुला? एकसुद्धा कॉल घेतला नाहीस तू माझा, रियांश बोलला तसं आदीने त्याच्या खिशातून त्याचा मोबाईल काढला आणि पाहिलं तर त्यावर रियांशचे 5 मिस्ड कॉल्स होते. ओह, आय एम सॉरी यार, ते फोन सायलेंट होता ना म्हणून कळलंच नाही मला, आदी दिलगिरी व्यक्त करत बोलला. इट्स ओके यार, सी, रिपोर्ट्स आले, रियांशने त्याच्या हातातले रिपोर्ट्स त्याला दाखवत सांगितलं. तसे आधीचे श्वास वाढले, पण रियांश मात्र हसला. रिलॅक्स यार, ऑल रिपोर्ट्स आर नॉर्मल. ॲज पर दिस रिपोर्ट्स युविका इज आउट ऑफ डेंजर ब्रो, रियांश बोलला आणि त्याने आदीला खट्ट मिठी मारली. रिअली? बोलतानासुद्धा आधीचे शब्द थरथरत होते. येस ब्रो, रियांश आता त्याचे दंड पकडून त्याला हलवत बोलला तशी आधीच्या ओठांवर पण स्माईल आली. सोबत सुमनताईंनी सुद्धा समाधानाने सुस्कारा सोडला. चल, आपण डॉक्टरांना भेटू, रियांश बोलला. हो, आंटी, तुम्ही युवीजवळ जाता का प्लीज? आम्ही डॉक्टरांना भेटून आलोच, आदी बोलला. तशी सुमनताईंनी पण होमध्ये मान हलवली आणि त्या युवीच्या वॉर्डमध्ये गेल्या आणि आदी आणि रियांश डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेले. अरे परी, तू केव्हा आलीस? सुमनताईंनी विचारलं. हे काय आंटी, आताच आले मी, परी बोलली. त्यावर सुमनताई हसल्या. युवी, जेवलीस ना बाळा? सुमनताईंनी विचारलं, कारण त्यांना तिची रिकामी प्लेट बाजूला दिसली होती. हो आई. आदी कुठे आहे? तिने विचारलं तशी सुमनताईंच्या चेहऱ्यावर स्माईल आली. अगं हो, आहे तुझा आदी, डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेलाय, येईलच इतक्यात, सुमनताई हसून बोलल्या.
तसं परीने युवीच्या खांद्याला धक्का मारला तशी युवीने मात्र लाजून खाली मान घातली. पण परी त्यावर काय बोलणार त्याआधीच दरवाजा आत लोटून डॉक्टर, आदी आणि रियांश आत आले. तशी परी युवीजवळून उठली आणि पटकन बाजूला झाली. सो मिसेस इनामदार, हाऊ डू यू फील नाव? डॉक्टरांनी विचारलं. फीलिंग बेटर सर, युविका आधीकडे पाहून हसून बोलली. गुड. असं म्हणत डॉक्टरांनी त्यांचं स्टेथोस्कोप कानाला लावलं आणि तिला चेक करू लागले. मग नर्सने तिचा BP आणि नर्व्स चेक केले. सगळं चेक करून झाल्यानंतर डॉक्टरांनी स्टेथोस्कोप कानातून बाहेर काढलं. मिसेस इनामदार, यू आर ओके नाव. सगळं नॉर्मल आहे. काळजी करण्याचं काहीच कारण नाही आहे. शिवाय तुम्ही घेतलेल्या विषाच्या सॅम्पलचे रिपोर्ट्स पण आलेत, जे की नॉर्मल आहेत. त्यामुळे आता तुमच्यावर कोणताच धोका नाही आहे. थोडे दिवस स्वतःची काळजी घ्यायची आहे. मग तुम्ही एकदम ठणठणीत बऱ्या व्हाल. ओके? डॉक्टर बोलले तशी युवीने हसून मान हलवली आणि नंतर तिने आधीकडे पाहिलं, जो हाताची घडी घालून तिच्याचकडे पाहत होता. त्याला आणि रियांशला कदाचित डॉक्टरांनी आधीच सगळं सांगितलं असेल, जे तिला नंतर लक्षात आलं. आणि हो, आयुष्यात कितीही संकट आली तरी त्यावर सुसाईड हा उपाय कधीच होऊ शकत नाही. आता पुन्हा असा वेडेपणा करायचा नाही. एवढी जीवाला जीव देणारी माणसं आहेत तुमच्या आयुष्यात, त्यांचा विचार करा. आपल्यानंतर त्यांचं काय हा पण विचार करणं गरजेचं आहे ना. आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते जगण्यासाठी आहे, असं स्वतःला संपवण्यासाठी अजिबात नाही. डॉक्टर तिला समजावत बोलले. तशी तिने होमध्ये मान हलवली, पण डोळ्यात अश्रू मात्र जमा झाले तिच्या. गुड गर्ल, डॉक्टर बोलले. मिस्टर इनामदार, तसं सगळं नॉर्मलच आहे, पण तरी सेफर साईड आजची रात्र आम्हाला ह्यांना ऑब्झर्व करू द्या. मग सकाळी सकाळी डिस्चार्ज करूयात आपण, चालेल ना? डॉक्टरांनी विचारलं. ॲज यू से डॉक्टर, जसं तुम्हाला योग्य वाटतंय तसं, आदी बोलला. ओके देन, टेक केअर मिसेस इनामदार, डॉक्टर बोलले आणि मग बाहेर निघून गेले. आदीने युवीकडे पाहिलं तर ती हसून त्याच्याकडे पाहत होती. त्याला कळलं डिस्चार्ज मिळणार असल्यामुळे खुश आहे ती. तो पण हसला मग तिच्याकडे पाहून. तिला पण कळत होतं त्याच्या त्या स्माईलच्या मागे कितीतरी मोठं दुःख होतं, पण आपल्याला काही कळू नये म्हणून हा अट्टहास चालला होता त्याचा. आधी आम्ही आहोत बाहेर, रियांश बोलला आणि परीला घेऊन जाऊ लागला. अरे पण मला बोलायचं आहे युवीशी, परी बोलतच होती, पण रियांशने तिच्या हाताला पकडून तिला खेचतच बाहेर घेऊन आला तो. आदी आणि युवीला एकांत मिळावा असं वाटत होतं त्याला. मी पण आहे बाहेर, तू बोल आदित्यशी. सुमनताईंनी युविकाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्या पण बाहेर गेल्या. तसा आदी तिच्याजवळ गेला. आता तिथे युविका आणि आदित्य दोघेच होते. हॅपी? आदीने तिच्या डोक्यावरून हात फिरवून विचारलं. तशी हसली ती. सो मच हॅपी, ती त्याचा हात हातात घेऊन खुश होत बोलली. आदी, मला ना कधी एकदा सकाळ होते आणि आपण आपल्या घरी जातोय असं झालंय रे. ती बोलली तसा त्याचा चेहराच उतरला. आदी, माझा गृहप्रवेश होईल ना रे आपल्या घरी? तिने विचारलं. तसा मात्र आदी चांगलाच चपापला. ती त्याचे हावभाव न्याहाळत होती आणि त्याच्या चेहऱ्यावरचे ते हावभाव पाहून तिलाच खूप वाईट वाटत होतं. सांग ना रे, तिने लाडीवापणे विचारलं. तशी त्याने कशीनुशी स्माईल केली. त्याला तर तिला काय उत्तर देऊ कळत नव्हतं. होईल ना गृहप्रवेश, तो एक एक शब्द जुळवत बोलला. आणि मग आपल्याला उखाणा पण घ्यावा लागेल ना, तिने एक्सायटेड होत विचारलं. तसं मात्र त्याला आता काय करू कळेनासं झालं. सांग ना रे, तो काहीच बोलत नव्हता म्हणून तिने पुन्हा विचारलं. हो, तो बोलला. आदी, तुला येईल का उखाणा घेता? आणि ती विचारत होती की तू आराम कर, मी आलोच, तो कसा बोलला आणि तिथून जाऊ लागला, कारण तिचे प्रश्न काही थांबत नव्हते आणि त्याच्याकडे तिच्या कोणत्याच प्रश्नाचं सध्या तरी उत्तर नव्हतं. पण तोच तिने त्याचा हात पकडून त्याला थांबवलं. तसा तो तिच्याकडे पाहू लागला, पण आता तिच्या डोळ्यात त्याला अश्रू दिसले आणि त्याच्या छातीत धस्स झालं. का खोटं बोललास माझ्याशी आदी? तिने त्याच्या डोळ्यात आरपार बघत विचारलं. तसा मात्र त्याचा घसा कोरडा पडला. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा.
चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.